इकडं झाल्या व्हायला गाय धुवायची पण त्याची गायच पुढे सरळ ओढ ओढ टाकलाय पण पकडा येवाय नाही इकडं. अरे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पावर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे मस्तपैकी आमच्या गाई चारण्यासाठी गोदावरी नदीवरती. आणि हे आमचे लुटोक शेड बघू शकता, आल्याला भेटलेले रे. या इकडे जरा मासे पकडते, मराळा मुराळा, चिलाप्या, शिंदळ बोडे, बगळे बुगळे, बगळे सारखे दुसरा चुळकी मासा पकडतोय तो. आणि दादा होईन आम्ही चाललेलो आहे गाईन काच. आमच्या गाई जरा थोड्याशा मध्ये गेलेल्या आहे पळून. तर चला आजचा आपला दिवस बघूया गाईंकडे कसा जातो कसा नाही. बघू शकता आज दादा भाई आम्ही आलेलो आहे. आमचे 2 मेंबर थोडेसे पुढे गेलेले. दादा भाई कसं काय वाटतं गाईंकडे आल्यावरती? एक नंबर. हे बघू शकता, कारण की आमच्या गोदावरी नदीचा हातून कडाचा व्ह्यू बघू शकताय. मस्त पाणी आहे आंघोळीला. दुपारची गाय मस्त तापले का आंघोळीला जाते. गाईंना प्यायला पाणी आहे, त्यानंतर चारायला सुद्धा हिरवगार गवत आहे थोडंसं. त्याच्यामुळं बगडी बुगडी काहीच होत नाही, मजा येते. चला आता जाऊया पुढं. तिकडं सॅनिटायझर आहे आणि दादा भाई आहे. तर चला त्यांना भेटूया, बघूया त्यांचा काय झेमेला चालू काही नाही. लेट्स गो. त्याचबरोबर आजचा आपला दिवस गाईंकडे कसा जातो ते बी बघूया. चला. त्याचं मसर थोडं जोरात पळून गेलाय, त्याच्यामुळे थोडी बगडी झालेली आहे त्याचीवाली. बघू शकता, एकच मसड आहे, ते बी मोकार पळत राहतं. त्याच्यामुळे थोडा झमेलाचे त्याचवाला. पुढं दाद्याला अडवायला ठेवले, पण मग काय बगडी.com दाद्या ये 2 जा घेऊन आलो मी. 2 घेऊन आपल्या 2 गाई हे बघू शकता मस्त पाणी पित आहे. पाणी बिनी पेला का आपल्याला बी जायचंय त्या कड्याला त्यांच्या संग. तर चला जाऊया. तर मित्रांनो बघू शकता, आम्ही आमच्या बेटाच्या टोकावरती आलेलो आहे गाय घेऊन. आणि सगळ्यांची गाई एकत्र चरते आहे इथं. हे बघू शकता, फकडा सिंग, सॅनिटायझर, दादे वेद्या सगळ्यांच्या गाई इथे एकत्र चरते. चला बघूया कशा चरते. त्यानंतर गँग बघूया. उन्हात तानाची पुढं बसलेले. मी थोडं पडलो होतो पण मग वाचलोय. ते बघू शकते एकदा बसलेले आहे. फाकडा सांग तिकडं काय मासे पाहू राहिला काय. चला गँगचा झेमेला पाहूया काय. काट्या कुट्या बघू शकताय, वॉकर काट्या कुठे आहे. एक काटा टोचलेला आहे मला. हे आमचे सॅनिटायझर. तर मित्रांनो हे बघू शकता, सगळ्यांच्या गाई कसं एकत्र चारतानी बघू शकता. सगळ्यांच्या गाई एकत्र चारतानी. आणि आमचे 3 मेंबर बघू शकता इकडं गंगाच्या कडेला बसलेले. मस्तपैकी गोदावरी नदीचा सकळचा हा तुम्ही बघू शकताय. मस्तपैकी लाटा बिटा, बगळे बुगळे उडतानी. आणि आमचा फाकडा सिंग त्याचा आनंद घेतानी बघू शकता. लगेच बँडची प्रॅक्टिस चालू झालेली त्यांचीवाली. हे बघा, हा ते तिकडं आद्या बाई आमचावाला, त्याच्या म्हशीनं त्याला लय वैताग दिलेला आहे. मोकार लांब पळून जाते, त्याच्यामुळे थोडी बगडीची त्याचीवाली. या इथं थोडे बदकाचे पिल्लं आहेत, आता गेले ते पळून आम्हाला. आणि हे बघू शकता आमचा फाकडा सिंग पॅडची प्रॅक्टिस करताना बघू शकता. आणि हा टिमकीवाला मास्तर. आमचा दादेबाई गायक आहे बँडचा, त्याच्यामुळे तो आता गपचिप बसलेला आहे गाड्याचा आराम करताना. बघू शकता इकडं थोडी बगडी.com आहे. तर चला आता गँगला विचारू कश काय गँग गाईंकडे आल्यावरती कसं काय करमता का नाही का. बगडी होती दादेबाई, कसं काय वाटतं गाईंका आल्यावर? दादेबाई थोडी बगडी केलेली, त्याच्यामुळं तो काही बोलू नाही शकणार आहे आता. त्यानंतर आता आमचा सॅनिटायझर. सॅनिटायझर, अरे आम्ही तुमच्या वजन तू कुठं चालला? बरं जाऊ दे. गाईंका कशी काय मजा येते मग? कुठं कशी बगडी होती कर, कशी बगडी होती? काय पळून जात्या काय? ते बघू शकता आमचं एक मेंबर तिकडून हाय करून राहिला, त्याला जायचंय वाटतं ते अंगा म्हशी घेऊन. त्याच्यामुळे त्याचा थोडा झमेला वाटतानी. आमचा सॅनिटायझरने डबा गवसलेला आहे टिमकीवानी वाजवायला. चला आता आमचा फाकडा सिंग राहिला, त्याला विचारू. फाकडा सिंग कसं काय वाटतं गंगाच्या कडेला आल्यावरती काही चारायला? बगळी करून टाकी. हा हा ये बघा, जवळपास तिकडं सगळ्यांच्या बगड्याच करे, त्याच्यामुळं बगडी.com आहे. तुम्ही बगडी.com गुगलवरती सर्च करून बघू शकता, त्याच्यावर बगडी बिगडी कशी काय होत राहते. काही विषय नाही, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आणि त्या तिकडे काही बदकं चारताना हे बघू शकता. आमच्या सॅनिटायझर हे बघू शकता, कंबराला टिमकी बांधलेली आहे. आणि टिमकी वाजवताना, टिमकीची प्रॅक्टिस करताना, कारण की 450 रुपये रोज आहे. हे बघा
टिमकी कुठतानी सॅनिटायझर कोणत्या बँडला जायचं वाजवायला का रे? हे बघू शकता गुरुकृपा पण आधीच मोकार पोरं झालेले. याला खुळखुळे द्यावं लागतील वाजवायला. खुळखुळ्यावर चालून जाईल. टिमकी गेल्यावर देतील घरी काढून. हे बघू शकता. चल एक ताल वाजून दाखव चल खत्री मध्ये. मग कस काय म्हणतो गुरुकृपा देते तो हातात खुळखुळीन म्हणशील वाजव खुळखुळी. हे बघू शकता यांचा झोल झमेला. आमचा दादेबाई गायक आहे त्याच्यामुळे तो काही लोड घेत नाही. त्यांनी रात्रीच मोकर गाणे पाठ केलेले. इकडे पॅडची प्रॅक्टिस करताना बघू शकता झमेला. आणि ये बघा दादेने त्याचं तोंड भरून दिलेलं. हे बघा गटरीच्या पाण्याने दादा ते सांग असेच रिकामे झमेले काही राहतो बसल्या आणि त्याच्यावर थोडा हमला झाला होता पण गेलाय तो पळून. बघू शकता. इकडं थोडी डोकुटार चालतं नी. हे बघू शकता डोकं आउट केलेलं इकडं त्या ताटली ना. तर आम्हाला असं वाटतंय डबा धरून गांगात फेकून द्यावा वाटतंय असं. काय पकडत ते बघू शकता झोल जमेला घ्या. हे बघू शकता सॅनिटायझरचा झोल जमेला. इकडं वाचलेला आहे गाळाचा हमला केला होता. दादा वाचलेला आहे बघू शकता. हे बघू शकता फायनली आता फाकडा सिंग त्याच्या थोडा खेकळतानी. हे बघू शकता कोलट उडी खालेली त्यांनी. अरे सॅनिटायझर थोडा तापलेला आहे त्याच्यावरती. अरे हे बघू शकता की आगचं झेमेला. आणि डबा घेतलाय आणि फेकून दिलाय. येळ बघा डबा कसा पोहू राहिला. त्याच्यामुळे आता सॅनिटायझर थोडा तापलेला आहे त्याच्यावर. अरे बघू शकता गँगचे झोल जमेले. ये बा किती गोड हसतोय डबा फेकून दिला तरी. बघू शकता आता गाई पण मस्त पैकी चरते उन्हात आणायची इथं सकाळच्या मोसम मध्ये. आता आमची गँग थोड्या वेळ इथं आंघोळीला जाणार आहे. इकडं झाल्या व्हायला गाय धुवायची आहे पण त्याची गायच पुढे दादीच थोडी बघली होती. हे बघू शकता थोडी बघली होती दाद्या व्हायची. सरळ ओढ टाकलाय बरं. पकडस येवाय नाही इकडं. अरे आर्मी साईडलाच आहे. थांब तो थोडी मदत करताना थांब. आता दाद्या बाई थोडी मदत करावं लागल. हा आता चला थोडी मदत करूया नाही तर मग जमेला. चला फायनली आता दादाबाईने गाय घेतलेली धुवायला. पण थोडी मारकी असल्यामुळे थोडं भेवच वाटतंय. त्यांनी एवढी मेहनत करून इकडे चारायला आणली पण गाय चारा इकडे काय ना. हे बघू शकता बळच तिला गागत नाही काय म्हणून. पण मग दादीची मेहनत पुरी वायाला गेली मला असं वाटतंय. थोडा खेकळतानी दादे हे बघू शकता. बगडी.com झालेला आहे त्याचा वाली. पण मग काय त्याची गाय चरा ना. हे बघू शकता हे बघू शकता गँगचा झमेला दादू आहे काय रे. तर फायनली आता गाय ती चरायला भेटली त्याच्यामुळं थोडा आनंदी होता नाही. तिकडं आमचा सॅनिटायझर काय झमेला चालू आहे आता एवढं गवत खाल्यावर गाय दूध द्यायला सुरुवात होणार आहे. कोकरू देणार आहे बघू शकता झमेलाचे. दादा कस काय वाटलं आता इकडे गाय आणल्यावर. पहिल्यांदा थोडी बगडी झाली पण नंतर मिटली त्याच्यामुळे झमेलाचे बघू शकता. चला आता थोड्या चारूया त्यानंतर जाऊया तिकडे लॅच गाव. मित्रांनो बघू शकता आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं चरायला बघू शकता एकदम मस्त जागा आहे. आणि आज आपल्याला त्या टाकडावरती जायचे समोरच्या आंघोळीसाठी बघू शकता. सगळ्या गाई मस्तपैकी चरताना साठा सुटा बगडे उगडे. चला आता जाऊया तिकडं आणि बघूया आता आपली गँग कुठं आहे. सॅनिटायझर आणि दाद्या कुठं बसलेला आहे. जाऊया त्यांच्याकडं बघूया त्यांचा काय झमेला चालू काय नाही. चला फायनली मित्रांनो आता आपण दाद्या त्यांच्याजवळ आलेलो आहे. हे बघू शकता गँग कुठं चढून बसलेले. चला जवळ जाऊन बघूया. काडकी पडली दाद्याची वाजवायची.
हे बघू शकता इकडे एक झाड काणी झालेलं आहे आणि त्याच्या बुडावरून घ्या चालत चालत गेली. चला त्यांच्या मागे जाऊया. हे बघू शकता दादाचे झोल जमेले. बघू शकता दादा भाई काय आयडिया आहे? बजा का हा. जागा बेका कशी काय एक नंबर माझी इथे काय हागलाय. हे बघू शकता त्यांनी मस्त बँडवरती वाजवायला येतं. एक जुगाड केलेला आहे. त्याला एक लाकूड आहे, त्याला बाटली लावलेली आहे आणि 2 काट्या हातामध्ये टिमकीच्या. आणि गँग मस्त की आता आमचं सॅनिटायझर बघू शकता ते कोण काडक्या गवसून येऊ राहिलं वाजवायला. त्याला काडक्या दिसतं ना, एवढे लाकडं असून त्याला 2 काडक्या सापडलं ना. जमेला पार बगळा गाबळा शिवर राहिला. मोकळ्यातला काट्या घ्यायचं सोडून त्याचा जमेला यागळाच आहे. आपल्या गाई बघू शकता इकडे चरते आहे मस्त पैकी. 60 हे बघू शकता 60 मॅन तिकडे आलेली आहे. दादेवायचा बँड चालू आहे. ताल कोणती तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. बघू शकता त्याच गोष्टी झाड पण तुम्ही बघू शकता. मक्कार हिरोगार आहे, मक्कार मोठं आहे, खतरनाक झमेला आहे. चला अजून थोडं त्या टोकाला जाऊन बघूया. दादेवाईने साईड दिलेली आपल्याला. आता आपण आलेलो इकडं पुढं. इकडं सांडलो नाही म्हणजे बरं होईल, कारण की वाढेल लाकूड आहे. चला आता बसतो एक ठिकाणी. बघू शकता इकडं गोदावरी नदी मस्त पैकी शेवरीच्या लाकडावरती बसताना घ्या. खाली बाकी ती खोली तिकडे सॅनिटायझरला बी आता काडक्या सापडलाय. तो बी आता वाजवायचा प्रॅक्टिस चालू आहे तिचीवाली. बघू शकता. चला इथं थोडं भेव वाटतंय, खाली निघून जावं लागेल. पडलो तरी कमी बगळे होईल. आणि आमचा दादेवा अजून वरती चाललेला आहे. अजून किती वरती जातोय काही समजा पण मग चाललाय वरती. बघू शकता. हे पा त्याचे स्टंट पाच स्टंट हे बघा असं झोका खेळून राहिलो. या बा खाली खुवा किती खोले आणि तरी त्याचा झोका खेळायचं काम चाललेलं आहे. बघू शकता. हे बा नाचू पण राहिलाय. आणि इकडं सॅनिटायझरचं झमेला. हळूहळू जावं लागेल इकडे, नाही तर आपण पडलं तरी कमी बगडी व्हायची. सॅनिटायझर कशी काय जागा आहे माझी इथे काय लई इथं कोणी बनवली मग? हा झाड पडेल होत हा मग बनवली त्याच्यावर. हा ये बा सॅनिटायझरचे झोल जमेले. इकडे दादेवा ये बा लाकूड वाकवतानी पण लाकूड वाकत नाही, त्याच्यामुळे बगडी.com. चला मित्रांनो आता थोडी वेळ टाइमपास करूया, त्यानंतर बघूया अजून झमेला कसं काय होतं कसं काय. चला लेट्स गो.